नमो बुद्धाय. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रशांत दाभाडे आपणा सर्वांचं त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातील प्रमुख विषय आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करणार आहोत. या ग्रंथामधील प्रथम खंड जो आहे त्या प्रथम खंडातील पहिला भाग, ज्या भागामध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म ते परिव्रज्या हा भाग कव्हर केलेला आहे. तर यामध्ये जो भाग तुम्ही सहज वाचून समजून घेऊ शकता तो भाग या ठिकाणी आपण देणार नाही आहोत, परंतु जो भाग महत्त्वाचा वाटतो आणि तो समजणे फार गरजेचं आहे, तर असा भाग आपण या चॅनलच्या माध्यमातून वाचणार आहोत, समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजच्या या भागामध्ये सिद्धार्थ गौतमाची परिव्रज्या गृहत्याग हा विषय आपण पाहणार आहोत. सिद्धार्थ गौतमाने परिव्रज्या गृहत्याग का केला, परिव्रज्या का घेतली, तो भिक्षू का झाला, याची काय प्रमुख कारणं आहेत, तर ते आपण समजावून घेणार आहोत. मित्रांनो, बाबासाहेबांनी जो ग्रंथ लिहिला तो मूळतः इंग्रजी भाषेमध्ये होता आणि तो ग्रंथ लिहित असताना त्या ग्रंथाला प्रस्तावना स्वतः बाबासाहेबांनी लिहिली आणि त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी 4 प्रश्न आपल्यासमोर मांडलेत. त्या 4 प्रश्नांपैकी पहिला प्रश्न बाबासाहेबांनी असा दिला की सिद्धार्थ गौतमाने परिव्रज्या का स्वीकारली. त्याचं पारंपरिक जे उत्तर आहे ते असं आहे की त्याला एक रोगी माणूस दिसला, मग एक म्हातारा माणूस दिसला, त्यानंतर एक मयत त्याने पाहिली, एक मृत व्यक्ती त्याला दिसला आणि एक गृहत्याग केलेला किंवा परिव्रज्या घेतलेला भिक्षू त्याला दिसला. तर हे जे 4 कारणं आहेत, हे 4 निमित्त आहेत, हे त्याला दिसलेत आणि हे पाहून मग त्याच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं आणि मग त्याने गृहत्याग केला, असं पारंपरिक एक उत्तर आहे. परंतु बाबासाहेब म्हणतात की हे योग्य उत्तर आहे का. सिद्धार्थ गौतमाने वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग केला आहे, परिव्रज्या घेतली आहे. तर मग 29 वर्षाचा होईपर्यंत सिद्धार्थ गौतमाला ह्या घटना दिसल्या नाहीत का. कारण कौटुंबिक जीवनामध्ये आजारी पडणे, म्हातारं होणे किंवा कुणाचा मृत्यू होणे ह्या सतत घडणाऱ्या घटना आहेत. मग ह्या त्यांना दिसल्या नाहीत का. मग हे कारण खरं आहे का किंवा आणखी काही वेगळं कारण आहे. तर याचा विचार, याचा तर्क, याचं चिंतन आणि मनन आपण स्वतः करायचं आहे आणि यावर आपण स्वतःच उत्तर शोधायचं आहे. तर ग्रंथामध्ये सिद्धार्थ गौतमाने परिव्रज्या का घेतली याची कारण आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, सिद्धार्थ गौतम हा शुद्धोधन राजाचा मुलगा होता आणि राजाचा मुलगा असल्यामुळे आपण एक समजू शकतो की धनसंपत्तीने संपन्न होता, भरपूर धनसंपत्ती होती. 29 वर्षाचा असल्यामुळे तो तरुण होता, शूर आणि वीर होता आणि त्याने अशी कुठली समस्या निर्माण झाली की त्याला घर सोडावं लागलं, त्याला परिव्रज्या घ्यावी लागली. तर शाक्य आणि कोलीय हे 2 वंशाची लोक ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी रोहिणी नदी होती आणि ह्या रोहिणी नदीच्या सीमा ज्या होत्या त्या एका सीमेलगत शाक्य लोक राहायचे, तर दुसऱ्या बाजूने, या नदीच्या दुसऱ्या बाजूने कोलीय लोक राहायचे. वास्तविक पाहता ही शाक्य आणि कोलीय भाऊच होते, एकमेकांचे नातेवाईक होते. आपण पाहतो की सिद्धार्थ गौतमाची आई महाप्रजापती ही कोलीय वंशाची होती. तर जेव्हा या नदीच्या पाण्यावरून वाद निर्माण झाला
की या नदीचं पाणी शेती करण्याकरता आधी कोणी घ्यावं, शाक्यांनी आधी घ्यावं का कोलियांनी आधी घ्यावं, हा सततचा वाद त्या ठिकाणी होत होता. आणि या वादामध्ये त्यांची भांडणं व्हायची, मारामाऱ्या व्हायच्या, छोटे मोठे वाद सतत होत राहायचे. म्हणून या वादाला संपवण्यात यावं असं शाक्यांनी ठरवलं आणि त्यासाठी युद्ध करावं असा निर्णय शाक्यांचा जो संघ होता त्या संघामध्ये प्रस्ताव ठेवण्यात आला. मित्रांनो, शाक्याचा संघ हा राजापेक्षाही जास्त बलवान होता, कारण संघ जो निर्णय घेत असे तो शाक्यांचा जो राजा असेल त्यावर सुद्धा लागू करण्याचं बळ संघामध्ये होतं. आणि अशा संघाचा सभासद सिद्धार्थ गौतमसुद्धा होता. 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संघाचं सभासत्व घ्यावं लागत असे आणि ते सभासत्व सिद्धार्थ गौतमाने घेतलेलं होतं. आणि त्यामध्ये असा नियम होता की संघाचा जो निर्णय राहील तो निर्णय सभासदांना मान्य करावा लागेल, जर तो मेजॉरिटीने म्हणजे बहुमताने मान्य करण्यात आला असेल तर. मग संघाने निर्णय घेतला की कोलियांच्या विरुद्ध आपल्याला युद्ध करायचं आहे आणि ह्या रोहिणी नदीच्या पाण्याचा वाद आता आपल्याला संपवायचा आहे आणि हे रोहिणी नदीचं पाणी आपणच आधी शेती करण्यासाठी घेणार. मग असं असताना सिद्धार्थ गौतमाने या युद्धाला विरोध केला आणि युद्धाला विरोध केला म्हणजे संघाच्या निर्णयाला विरोध केला, शाक्य संघाच्या निर्णयाला विरोध केला. आता विरोध केला, परंतु सिद्धार्थ गौतमाच्या बाजूने कोणीही नव्हतं, तो एकटाच होता. आणि त्यामुळे संघाच्या विरोधात निर्णय घेतल्यामुळे सिद्धार्थ गौतमाला शिक्षा होणार होती. 3 प्रकारच्या शिक्षा होत्या. एक देहांताची म्हणजे फाशीची शिक्षा, मृत्यूची शिक्षा. 2 देशत्यागाची शिक्षा म्हणजे तो जो प्रदेश आहे तो प्रदेश सोडून जाण्याची शिक्षा. आणि 3री शिक्षा जी होती ती होती की सिद्धार्थाच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालणे, त्यांच्याशी कोणीही संबंध ठेवणार नाही आणि त्यांची संपत्ती जप्त करणे. अशा त्या 3 शिक्षा होत्या. परंतु ज्या देहांताची म्हणजे मृत्यूदंडाची आणि देशत्यागाची जी शिक्षा होती, ही शिक्षा देण्याकरता कोशल देशाचा जो राजा होता प्रसेनजित, ज्याचं अधिपत्य शाक्य संघावर होतं, कपिलवस्तूवर होतं, त्याची अनुमती घेणे, त्याची परमिशन घेणे बाध्य होतं. आणि कोशल देशाचा राजा ती अनुमती देणार नव्हता, कारण राजाचा मुलगा होता, त्यामुळे ती अनुमती मिळणे अशक्य होतं. म्हणून देहांताची शिक्षा, मृत्यूदंडाची शिक्षा किंवा देशत्यागाची शिक्षा संघ करू शकत नव्हता, कारण त्याचा जाब प्रसेनजित राजा त्यांना विचारणार होता. मग 3रा पर्याय संघाकडे होता, ज्याची अनुमती घेण्याची त्यांना गरज नव्हती, तो म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकणे, आजच्या भाषेत आपण म्हणू शकतो की त्यांना वाडीत टाकणे आणि त्यांची सर्व धनसंपत्ती जप्त करून घेणे. परंतु ही शिक्षा सिद्धार्थ गौतमाला मान्य नव्हती. त्याचं म्हणणं असं होतं की जर मी अपराधी आहे, माझा गुन्हा आहे, तर मलाच शिक्षा करण्यात यावी, माझ्या कुटुंबाला करण्यात येऊ नये. मग अशा परिस्थितीमध्ये काय करावं, तर सिद्धार्थ गौतमानेच मार्ग सुचवला की मी परिव्रज्या ग्रहण करतो, दीक्षा घेतो आणि परिव्रज्या ग्रहण केल्यामुळे साहजिकच मला गृहत्याग करावा लागेल, म्हणजे 3ऱ्या जी देशत्यागाची जी शिक्षा आहे ती लागू होऊन जाईल. आणि ही संघाने मान्य केली होती. आता हे कशाकरता करण्यात आलं, तर रोहिणी नदीच्या पाण्याचा जो वाद होता की आधी पाणी कोण वापरेल शेती करण्याकरता, आधी कोण पाणी यूज करेल, त्याचा हा वाद होता. आणि तो वाद युद्धामध्ये कन्वर्ट झाला होता, युद्ध करण्याची वेळ आली होती. ती टाळण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने ही शिक्षा स्वीकारली होती. त्याला युद्ध करायचं नव्हतं, युद्ध करणे हे त्याला मान्य नव्हतं. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी किंवा असित मुनीने केलेली जी भविष्यवाणी होती
किंवा जे कथन होतं ते असं होतं की जर सिद्धार्थ गौतम कौटुंबिक जीवनात जर राहिला तर तो चक्रवर्ती सम्राट होईल, आणि जर त्याने कौटुंबिक जीवन त्यागलं, गृहत्याग केला, तर तो सम्यक समबुद्ध होईल, तो सर्वोच्च ज्ञान प्राप्त करेल. आपण या ठिकाणी विचार करू शकतो, जर सिद्धार्थ गौतम युद्धामध्ये जर सहभागी झाला असता तर काय घडलं असतं. मित्रांनो, खूप मोठं युद्ध झालं असतं, खूप मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला असता, आणि कदाचित हीच चक्रवर्ती सम्राट बनण्याची सुरुवात झाली असते. परंतु सिद्धार्थ गौतमाने हे टाळलं होतं. मग असं असताना सिद्धार्थ गौतमाने 29व्या वर्षी ही परिव्रज्या ग्रहण करण्याचं ठरवलेलं आहे. मग असं असताना आणखी एक प्रश्न निर्माण होतो की काय सिद्धार्थ गौतमाच्या आईवडिलांची पत्नी यशोधरा याची त्याला सहमती होती. कारण बरेचसे लोक सांगतात की काही लोकांची ऐकीव माहिती आहे की सिद्धार्थ गौतम पत्नी आणि त्याचा लहान मुलगा राहुल यांना सोडून गेले. काही लोक म्हणतात की रात्रीच्या वेळेस सोडून गेले. तर असं काहीही घडलेलं नाही आहे. परिव्रज्या घ्यायची ही बातमी त्यांना जेव्हा कळली तेव्हा सिद्धार्थ गौतम स्वतः त्याच्या आईवडिलांना भेटले, यशोधराला भेटले, आणि त्यांना सर्वांना ही सर्व घटना सांगितली आणि म्हटलं की युद्ध टाळण्यासाठी मी हे करत आहे, हे मी वचन दिलं आहे, आणि मी निश्चितच मानवाच्या कल्याणासाठी हा गृहत्याग करत आहे. आणि याला यशोधरेने सहमती दिली. यशोधरेने म्हटलं की जर राहुल नसता तर मी सुद्धा परिव्रज्या ग्रहण केली असती. म्हणून ही सहमतीने झालेलं आहे. साहजिकच शुद्धोधन आणि महामायांना खूप दुःख झालं, कारण एकुलता एक त्यांचा तो मुलगा होता, राजकुमार होता. त्यांना दुःख खूप मोठ्या प्रमाणात झालं, परंतु ते समजून घेतलं आणि त्या सहमतीने ही घटना घडलेली आहे. मग असं असताना महत्त्वाची एक बाब आहे की सिद्धार्थ गौतमाने जी परिव्रज्या घेतली त्याचं काय कारण होतं. त्यांचं कोणतंही वैयक्तिक कारण याच्यामध्ये नाही आहे की स्वतःला काही त्रास होता, स्वतःची काही समस्या होती, असं वैयक्तिक स्वतःचं काही एक कारण नाही आहे. त्यांनी इतरांच्या कल्याणाकरता, युद्ध टाळण्याकरिता ही परिव्रज्या ग्रहण केली आहे. लोकांच्या कल्याणाकरिता परिव्रज्या ग्रहण. मग त्यामागील उद्देश एक खूप चांगला उद्देश होता की युद्ध होऊ नये. आणि मग असं झालेलं असताना काय घडलं की परिव्रज्या जेव्हा झाली, परिव्रज्या घेऊन सिद्धार्थ गौतम जेव्हा निघून गेले, आलार कालामचा जो शिष्य होता भारद्वाज, त्याच्या आश्रमामध्ये परिव्रज्या घेऊन तेव्हा ते निघून गेले, तर त्यानंतर कपिलवस्तूमधील सामान्य लोकांनी आंदोलन केलं. त्यांनी शाक्य संघाविरुद्ध आंदोलन केलं की कोलिये हे आमचे बांधव आहेत आणि आम्ही युद्ध करणे, त्यांना मारणे हे चुकीचं आहे. आणि त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की सिद्धार्थ गौतमाने जो मार्ग सुचवला होता की 2 शाक्यांची लोकं निवडावी, 2 कोलियांची निवडावी, एक मंडळ निवडण्यात यावं आणि मंडळाच्या समोर हा वाद नष्ट करण्यात यावा, समजावून घेण्यात यावं आणि त्यामध्ये ठरवण्यात यावं. तर संघाने ते मान्य केलं. लोकांनी आंदोलन केल्यानंतर युद्ध नाकारण्यात आलं आणि सामंजस्याने तो प्रश्न सोडवण्यात आला. आता ज्या कारणासाठी सिद्धार्थ गौतमाने परिव्रज्या घेतली होती ते कारण आता दूर झालं, आणि त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण झाला की सिद्धार्थ गौतमाने आता पुन्हा गृहस्थी जीवनामध्ये परत यावं. परंतु जेव्हा असा प्रश्न निर्माण झाला तर त्यावेळी सिद्धार्थ गौतमाने मग चिंतन मनन केलं की काय मी पुन्हा घरी परत जावं. मी कोणत्या कारणाकरिता गृहत्याग केला होता ते कारण दूर झालं आहे का ते कारण अजूनही कायम आहे. तर युद्धाचं जे कारण होतं ते तर संपलं होतं, परंतु सिद्धार्थ गौतमाने जेव्हा विचार केला की ही जी कलह आहे, हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष केवळ 2 राज्यामध्येच होतो असं नाही आहे. तर 2 वर्ग आहेत, 2 वेगवेगळे वर्ग आहेत, समाजामध्ये 2 वेगवेगळे विभाग आहेत, 2 वेगवेगळे वर्ण आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष सुरू आहे. आई आणि मुलामध्ये संघर्ष आहे,
हे संघर्ष सतत होत आहेत. हे संघर्ष कुटुंबामध्ये आहेत, आईवडिलांमध्ये आहेत, पिता पुत्रामध्ये आहेत, भावा बहिण्यामध्ये आहेत, दोन मित्रांमध्ये संघर्ष आहे, सहकाऱ्यांमध्ये संघर्ष आहे. ही जी संघर्ष समस्या आहे ही खूप मोठी समस्या आहे. आणि सामाजिक संघर्षसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. दोन वर्गामधील संघर्ष तर सतत सुरू आहे. मग ही जी सामाजिक संघर्ष जो सुरू आहे आणि ज्या संघर्षामधून दुःख निर्माण होत आहे किंवा लोक दुःखी आणि कष्टी होत आहेत, काय ही या समस्येचं समाधान झालं आहे? काय मला या समस्येचा उत्तर मिळालं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर नाही आलं. सिद्धार्थ गौतमाने जेव्हा चिंतन मनन केलं की ही जी सामाजिक संघर्षाची जी परिस्थिती आहे, हा जो सतत संघर्ष सुरू आहे आणि ज्यामधून दुःखाची निर्मिती होत आहेत, लोक दुःखी होत आहेत, समस्याग्रस्त होत आहेत, हे मला आता शोधलं पाहिजे. मी ज्या कारणास्तव परिवर्जा घेतली होती, आता हे एक विशाल स्वरूप धारण केलेलं आहे या समस्येने. आणि या समस्येचं समाधान मित्रांनो, परिवर्जा का घेतली आणि परिव्रज्या त्यांनी मग पुढे का चालू ठेवली, हे याचं कारण आहे. आणि उद्देश आपल्याला इथं मिळत आहे की सिद्धार्थ गौतमाने परिव्रज्या पुढे का चालू ठेवली, त्याचा उद्देश काय होता, तर लोकांच्या समस्या आणि त्या समस्यांमधून निर्माण होणारं दुःख हे कशा प्रकारे नष्ट होऊ शकते. कारण समस्या असेल तर दुःख निर्माण होईल. मग ती समस्या सोडवली गेली पाहिजे, त्या दुःखाचं कारण शोधलं गेलं पाहिजे. आणि सतत समस्या निर्माण होत आहे, सतत संघर्ष होत आहे आणि आता त्याचं अल्टिमेट उत्तर, त्याचा अंतिम उत्तर आपल्याला शोधलं पाहिजे, असं सिद्धार्थ गौतमाचा ठाम निर्णय झाला. आणि मग त्यांनी ही परिव्रज्या सतत पुढे चालू ठेवली आणि ती मग शेवटी आपण पाहूया की ती सम्यक संबोधी प्राप्त होईपर्यंत आणि शेवटपर्यंत ती चालत राहिली. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ग्रंथामधील जो भाग आहे तो भाग आपण स्वतः चिंतन म्हणून करून समजून घ्यायचा आहे. त्याचे रेफरन्सेस आपल्याला वाचायचे आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ खूप सखोल पद्धतीने जर समजावून घ्यायचा असेल तर बाबासाहेब म्हणतात की क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आपण वाचला पाहिजे. रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन इन एन्शियंट इंडिया, बाबासाहेबांचे जे लेखनखंड आहेत त्यामध्ये खंड क्रमांक 3 हे दिलेलं आहे. त्याचबरोबर बुद्धा अँड कार्ल मार्क्स, बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा सुद्धा बाबासाहेबांचा लेख आपण वाचला पाहिजे, जेणेकरून बुद्ध धम्माचं जे सखोल ज्ञान आहे ते आपल्याला होईल आणि समजण्याससुद्धा आपल्याला सोयीस्कर होईल. तर बाबासाहेबांनी स्वतः पत्र लिहून असं म्हटलं आहे की बुद्ध आणि कार्ल मार्क्स आणि क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आपण वाचला पाहिजे. तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण ग्रंथातील प्रमुख विषय घेऊन समजावून घेणार आहोत. तर आजचा हा विषय आपल्याला समजला असेल. मी समजावून सांगण्याचा मित्रांनो केवळ प्रयत्न करतात. तुम्ही माझ्यापेक्षाही समजदार आहात आणि अभ्यासक विद्वान लोक आहात. काही सूचना असल्यास तुम्ही निश्चितपणे मला सांगू शकतात. तर या ठिकाणी हा परिव्रज्या हा भाग आपण इथं संपूया. आपल्याला समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.